नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. 10 नोव्हेंबर रोजी पुणे येथील महार वतनाच्या जमिनीवरील घोटाळ्याच्या निषेधार्थ परभणी येथे युवक काँग्रेसतर्फे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपाल यांना निवेदन सादर केलं. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि महार वतन जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, ॲट्रॉसिटी या कलमाअंतर्गत याची चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली. पार्थ पवार यांनी आंबेडा कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील महार वतनातील जमिनीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार करून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या गंभीर प्रकरणात सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने युवक काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली. अनुसूचित समाजाच्या ऐतिहासिक हक्काच्या जमिनीवर अन्याय होऊ देणार नाही, दोषींवर गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी होईपर्यंत युवक काँग्रेसचा हा लढा सुरू राहील असं यावेळी सांगण्यात आलं. आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी केलं. यावेळी वैजनाथ देवकते, प्रदीप सोनटक्के, सुहास पंडित, इरफान जमीनदार, सुदर्शन कदम, अंगद सोगे, सत्तार पटेल, शेजी अहमद खान, नितीन रनेर, आतिश गरड, ॲडव्होकेट सय्यद एजाज, शेख नाजेर, रामेश्वर कुरे, आसिफ पटेल, मारुती चव्हाण, जयराम डुकरे, कैलास टेकाळे, रोहिदास बोबडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-26साठी परभणी जिल्ह्यात केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीकरता शेतकरी नोंदणी 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू करण्यात आली असून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी सदर उपक्रमाचा लाभ घेत असताना कोणताही दलाल किंवा मध्यस्थांच्या आमिषाला बळी पडू नये, आपलं सोयाबीन, उडीद, मूग त्यांना देऊ नये किंवा त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नये. ज्येष्ठ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर न येण्याची सवलत आहे, मात्र त्यांनी प्रतिनिधी म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यामार्फत नामनिर्देशन पत्र करून शेतमाल जमा करावा. सर्वसाधारणपणे 3 दिवसात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे त्यांच्या आधारभूत खात्यावर जमा होतील. सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी केंद्राचे प्रस्ताव कृषी पणन महामंडळाकडे पाठवावेत, जेणेकरून त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी केंद्र उपलब्ध होईल असं आवाहनही जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. परभणी शहर महापालिकेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत प्रभाग समिती क च्या संघाने विजय मिळवला. तसेच होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये पौर्णिमा पुंडगे यांनी मानाची पैठणी पटकावली. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रभाग समिती अ विरुद्ध प्रभाग समिती ब मध्ये सामना झाला. या सामन्यात प्रभाग समिती ब ने 139 धावा काढल्या आणि प्रभाग समिती अ ने देखील रनचा पाठलाग करून 139 धावा काढल्या. हा सामना बरोबरीचा झाला. त्यानंतर त्या दोघांमध्ये एक सुपर ओव्हर सामना झाला, त्यामध्ये प्रभाग समिती ब हा विजयी झाला. तसेच बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून पौर्णिमा पुंडगे यांनी मानाची पैठणी मिळवली. द्वितीय क्रमांक जयश्री गुंगे आणि तृतीय क्रमांक मंगला वाघमारे यांनी मिळवला. यांनाही मानाची पैठणी देण्यात आली. यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी सर्व खेळाडू आणि यशस्वी महिलांचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी राजकुमार जाधव, हैबती हत्यांबेरे, अक्षर अहिरे आदींनी परिश्रम घेतले. मानवत तालुक्यातील कोल्हा या ठिकाणी महिला आणि मुलींसाठी विविध कायद्याचं मार्गदर्शन आणि विधी सेवेबाबत असणारी विविध उपक्रमांबाबत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी न्यायाधीश तथा सचिव विधी सेवा प्राधिकरण परभणी भूषण काळे यांचं मार्गदर्शन लाभलं. या कार्यक्रमात मानवत पंचायत समिती गटविकास अधिकारी S.R. कांबळे, सरपंच सोजराबाई गायकवाड, विस्ताराधिकारी कृष्णा कानडे, यशदामार्फत साधन व्यक्ती म्हणून निवडण्यात आलेले राजेश कापुरे, गावचे ग्रामपंचायत अधिकारी टोंपे आणि गावकऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी मुलींमध्ये बालविवाहाबाबत जनजागृती व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या बालविवाह एक सामाजिक समस्या या निबंध स्पर्धेत बक्षीस वितरण देखील करण्यात आलं. यातील राधिका हनुमंत तारे प्रथम क्रमांक, शेजूळ गोविंदराव देशमुख द्वितीय क्रमांक आणि गायत्री पांडुरंग भिसे तृतीय क्रमांक यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.